बिग बॉस मराठी सीझन 6 मित्रांनो फायनली जो आहे तो सुरू झालेला आहे. ग्रँड प्रीमियरचा रिव्ह्यू जो आहे तो आपण शॉर्टमध्ये करायचा प्रयत्न करणार आहोत, कारण की एक गोष्ट सांगतो तुम्हाला, अनपेक्षित असे सदस्य जे आहेत ते बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळालेले आहेत. खरंच अनपेक्षित. आणि त्यात सगळ्यात शॉकिंग गोष्ट अशी आहे की आपल्याला एकही मेजर असा सिनियर ऍक्टर जो आहे तो यावर्षी बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळालेला नाहीये. त्याच्या मागचं स्पष्ट कारण तुम्हाला सांगतो. यावर्षीचा बिग बॉसचा सीझन जो आहे तो मेकर्सला खूप चालवायचा आहे, त्यामुळे संपूर्ण फोकस जो आहे तो युथला घेण्यामध्ये ठेवलेला आहे. आणि जे सोशल मीडियावर जास्त पॉवरफुल आहे त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घ्यायचा प्रयत्न तिकडे बिग बॉसच्या मेकर्सनी केलेला आहे. तर त्याबद्दलच आपण काही बोलणार आहोत, कारण की मी सगळी लिस्ट बनवलेली आहे. सगळ्यांची नावं तर आता सुरुवातीला लक्षात राहणार नाहीयेत, तर मी लिस्ट बनवलेली आहे, त्याच्याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिल्या ज्या व्यक्तीची एंट्री घरामध्ये झाली ती होती दीपाली सय्यद, जी की ऍक्च्युली बघायला गेलं तर त्या राजकारणामध्ये पण आहेत आणि त्या ऍक्ट्रेस देखील आहेत. त्यांच्या मूवीज आहेत, डान्स वगैरे आहेत, या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या करायचा प्रयत्न करत असतात. आणि तुम्हाला पहिल्यांदा अगोदरच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी की ह्यांची बोलायची स्टाईल जी आहे ती अतिशय खतरनाक आहे. या समोरच्याला प्रॉपरली तिकडे गार करू शकतात आणि त्या करतील देखील. प्लस मला त्यांची आजची एक गोष्ट आवडली नाही, त्याच्यामध्ये ते काय करतो त्या माहिती आहे का, प्रत्येक कंटेस्टंट जो तिकडे येईल ना त्या प्रत्येकाला तिकडे जाऊन दाखवतो त्या डॅन्यूबचं ते काय प्रॉपर्टीचं ते स्पॉन्सरचा जो बॉक्स बनवला होता ना ते तिकडे दाखवून जायचा ते प्रयत्न करायचे. अरे काय गरज पडलेली आहे. मला असं वाटत होतं की त्यांना मेकरने सांगितलंय प्रत्येक कंटेस्टंट जो येईल ना त्याला तिकडे ते डॅन्यूबचं प्रॉपर्टीचं ते दाखवा तिकडे नेऊन सगळ्यांना, ते वाचा. अरे काय मॅडम, तुम्ही पहिल्या दिवशीच हे करायचा प्रयत्न करताय, नका करू मॅडम असं. तुम्ही अजून पूर्ण वेळ आहे. मेकर्सनी जर असं करायला लावलं असेल तर चुकीची गोष्ट जी आहे ती तुम्ही केलेली आहे, खूप वाईट जी आहे तिकडे मला पर्सनली ती वाटली गोष्ट. त्यानंतर एंट्री होते ती म्हणजे सागर कारंडे मित्रांनो. फायनली मित्रांनो सागर कारंडे आपल्याला बघायला मिळालेले आहेत. चला हव्या उद्यामध्ये जे आहे त्या अतिशय धक्कादायक ज्या गोष्टी ज्या आहेत, एकदम धमाकेदार गोष्टी ज्या आहेत त्या करायचा प्रयत्न त्यांनी तिकडे केला होता. आणि फायनली ते बिग बॉसच्या घरामध्ये आता एंटर झालेले आहेत. आणि मित्रांनो खरंच सांगतो तुम्हाला, ज्या पद्धतीने त्यांनी तिकडे ऍक्टिंग केली, परफॉर्मन्स केला तो अतिशय उत्तम होता. त्यानंतर तिकडे आपले काय म्हणतात त्यांना, रामदास आठवले ह्याची जी ऍक्टिंग तिकडे त्यांनी केली ना अतिशय खतरनाक होती. पण मी तुम्हाला सांगतो पर्सनली हे जे आहेत ना सागर कारंडे हे अतिशय उत्तम असा गेम खेळणार आहेत. आणि पर्सनली मी सांगतो हे टॉप 5च्या आसपास देखील जाण्याची यांच्याकडे क्षमता आहे. त्यांच्या बॉडीकडे जाऊ नका, त्यांच्याकडे डोकं आहे. प्लस दीपाली आणि आपले हे सागर हे दोघं एकमेकांना खूप चांगले ओळखतात. आतमध्ये घरामध्ये एंट्री केल्या त्यांनी तिकडे एकमेकांना हात जोडले, अरे अरे तू इकडे असं तसं करायचा प्रयत्न तिकडे केला. तर ते जे आहे त्यांचा ग्रुप जो आहे तिकडे फॉर्म नक्कीच होणार आहे. त्यानंतर एंट्री होते सचिन कुमावत, जे की खानदेशी एक सिंगर आहेत. त्यांना ऑलमोस्ट 1400 मिलियनच्या आसपास जे आहेत ते तिकडे सॉंग्सला व्ह्यू आलेले आहेत. आणि सगळ्यात जास्त खानदेशी सॉंग्स जर कोणाचे व्हायरल असतील तर ते हे सचिन कुमावत आहेत, त्यांचं आहेत. ह्यांची देखील जर बघितली ना गोष्ट तर हे मला असं वाटतं की हे चांगला गेम खेळू शकतात. पर ते एकदम त्यांचं जे काही मत आहे ते तिकडे मांडू शकतात आणि जास्तीत जास्त चांगला गेम खेळायचा प्रयत्न हे करू शकतात. किती दिवस टिकतील हे संपूर्ण लोक, पहिल्याच दिवशी आपण कोणाला काहीही बोलू शकत नाही. सगळे जे आहेत ते ऑलमोस्ट 90% कंटेस्टंट जे आहेत ते एकदम परफेक्ट जे आहेत ते बिग बॉससाठी आहेत असं पर्सनली मला वाटतंय. त्यानंतर एंट्री होते 4थ्या नंबरला सोनाली राऊतची. सोनाली राऊत ही मित्रांनो खरं सांगतो खूप जास्त ॲटिट्यूड वाली मुलगी आहे. पर्सनली मला असं वाटतंय, पर्सनली हा शब्द खूप तुम्हाला ऐकायला भेटणार आहे, कारण की मला जे वाटते ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न मी करतोय. त्याच्यामध्ये ॲटिट्यूड जो आहे तो थोडासा मला बघायला मिळाला, कारण की ज्या पद्धतीने ती आपल्या रितेश भाऊसोबत बोलत होती ना त्या पण गोष्टी कुठं ना कुठं तरी जरा मला बरोबर वाटत नव्हत्या. कारण की जर तुम्ही होस्टच्या समोर उभे आहात तर तुम्ही आय थिंक थोडंसं लिमिटली तिकडे वागलं पाहिजे. पण त्या पद्धतीचा गेम तिकडे न करता सोनाली राऊत ज्या आहे त्या जरा चांगल्याच ॲटिट्यूडमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. तुमचं मत काय ना या गोष्टीवर नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला कशी वाटली सोनाली राऊत ते नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर 5 नंबरला एंट्री होते आयुष संजीव, जो की एक त्याची स्टोरी सांगायचा प्रयत्न केला की तो एक बॅक डान्सर होता. त्या बॅक डान्सर पासून तो आता एकदम फ्रंटला बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे, ही स्टोरी तिकडे दाखवायचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतंय आयुष जो आहे तो एक चांगला गेम तिकडे खेळू शकतो, कारण की एंट्री जेव्हा तिथे एंट्री केली त्यांनी त्यासोबत आली होती तन्वी कोलते. तन्वी कोलते जे आहे ते बघायला आपल्याला मिळाले आपल्याला त्यासोबत. आणि तिच्या जे आणि आयुषची जे आहे ते भांडणं आपल्याला स्टेजवरच बघायला मिळाली. आणि ते भांडणं पहिली तर झाली, पण त्यानंतर त्यांचं जे आहे ते एक थोडासा सेम गोष्ट, दोघांनाही अंधाराची भीती वाटते. कोणाला, आयुषला आणि त्यानंतर जी कोण आहे तन्वी तिला, त्या दोघांना देखील अंधाराची भीती वाटते. अंधार म्हणजे भूत, अंधार म्हणजे भूत. आणि दोघं पण एकमेकांना तिकडे सहकार्य करतात.
करतायत. त्यामुळे एक गोष्टीमध्ये भांडण झाले स्टेजवरच, दुसऱ्या साईडला ते बोलले नाही नाही आपली ही गोष्ट सेम आहे, आपली ही गोष्ट सेम आहे. तर या संपूर्ण गोष्टी तिकडे करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर एंट्री होते ती म्हणजे करण सोनावणे. त्यानंतर करण सोनावणेची एंट्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्याची ऑरेंज गँग जी आहे तिला देखील तिकडे बोलवतात. जस्ट नील झालं, अजून 2-4 जण जे मित्र आहेत त्यांचे, ते संपूर्ण लोक स्टेजवर आले होते आणि ह्याचा देखील खूप मोठा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. कुठे तर व्ह्यूअरशिपवर. खूप लोक जे आहेत ते ह्यांना फॉलो करतात आणि खूप हिंदी भाषिकांना जे आहे ते मराठी कळते, ते संपूर्ण शो जो आहे तो हा बघणार आहेत आणि खूप जास्त TRP मे बी यावर्षी बिग बॉस मराठी सीझन 6ला भेटू शकते. बिग बॉसच्या 5व्या कंपॅरिझन जरी केलं तरी पण 5व्यापेक्षा जास्त सक्सेसफुल जो आहे तो मे बी हा सीझन आपल्याला बघायला मिळू शकतो, कारण की कंटेस्टंट्स आपल्याला असे बघायला मिळाले. फोकस नियन मला पर्सनली खूप आवडला. तो बोलला मी एकदम शांत राहतो, मला असं वाटतं मी जेव्हा मजा करत असेल तेव्हा समोरच्यानी पण मजा केली पाहिजे, पण तू जर मजा करत नसशील, अडवत असशील तर मी पण काहीतरी कार्यक्रम करणार. अशा पद्धतीचा गेम तिकडे फोकस इंडियन आपल्याला करताना बघायला मिळू शकतो. त्यानंतर एंट्री होते प्रभू शेळके. सगळ्यात मी बोलतो सगळ्यात शॉकिंग एंट्री जी आहे, मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की हा प्रभू शेळके जो आहे तो बिग बॉसच्या घरामध्ये येईल. ना कुठे नाव होतं, ना कुठेही काहीही गोष्टी नव्हत्या. अनएक्सपेक्टेड जे आहे ते ह्याची एंट्री तिकडे झालेली आहे. आणि तिकडे नंतर हे चलो व्हिडिओ बनाने का है, कालू डॉन का छोटू डॉन काहीतरी त्याला म्हणतात. पण ह्याचे फॉलोअर्स जे आहेत ते इंस्टाग्रामवर खूप जास्त फॉलोअर्स आहेत. ऑलमोस्ट 2.5 का 2.3च्या आसपास मिलियन त्याचे फॉलोअर्स आहेत. त्यामुळे ह्याची देखील ऑडियन्स जी असणार आहे ती बिग बॉसकडे जोडली जाणार आहे डेफिनेटली. आणि तो कसा गेम खेळतोय ना, तर हे पर्सनली मी काहीच सांगू शकत नाही, कारण की सेम गेल्यावर कसा सूरज होता तशाच पद्धतीचा हा आहे. फक्त ह्याला जास्त बोलता येते, ह्याचं डोकं किती चालेल आता हे बघणं खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे. त्यानंतर एंट्री होते 9व्या नंबरला प्राजक्ता सुकरे. आता ह्या ज्या आहेत त्या आपला अभिजित सावंत जो होता त्याच्यासोबत त्या सीझनला जे आहे ते इंडियन आयडलमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. फायनलिस्टच्या आसपास ज्या आहेत त्या या गेल्या होत्या. ह्या ज्या आहेत त्या एकदम सॉफ्ट मला वाटल्या पर्सनली, एकदम शांत. पण राग झाला, भांडण झाले की मग मला तिकडे रडायला येतं. मग रितेश भाऊ त्यांना तिकडे काय देतात, काय टिश्यू पेपर देतात रडण्यासाठी. मला ती गोष्ट पर्सनली खूप हसायला आली त्या गोष्टीवरती, की तुम्हाला मी एक गिफ्ट देणार आहे. गिफ्ट आलं, मी बघतोय आणि बोललो काय देतात त्यांना आता. दिलं तर दिलं, काय दिलं, टिश्यू पेपर दिले. अरे भाई एक नंबर तो फनी मुवमेंट तिकडे बघायला मिळाला. त्यानंतर 10व्या नंबरला जी आहे ती एंट्री होते अनुश्री मानेची. अनुश्री माने जी की खूप दिवसापासून स्वप्न बघत होती की आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जायचंय. फायनली तिचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. पण असं मला दिसतंय त्या तिच्यासोबत जी आली होती रुचिता जामदार, तिचं आणि अनुश्रीचं जे आहे ते भांडण आपल्याला बघायला मिळू शकतं बिग बॉसच्या घरामध्ये. का बघायला मिळू शकतं त्याचं रिझन सांगतो. स्टेजवर जी आहे ती एक बोलते, रुचिता जी आहे, रुचिता बोलते रितेश भाऊला की रील स्टार वगैरे रील करून आम्ही व्हायरल झालेलो नाहीये, आम्ही आमची मेहनत करून आम्ही आमच्या स्किल्सवर जे आहे ते भर देऊन आम्ही एवढ्या लांब आलेलो आहोत. पण त्याच्यावर अनुश्रीचं उत्तर असतं, हा मी रील जरी बनवत असले तरी तुम्हाला सगळं येत असलं तरी कुठे त्या गोष्टी वापरायच्या ना त्या देखील तुम्हाला कळायला पाहिजेत. म्हणजे या प्रकारच्या गोष्टी तिकडे करायचा प्रयत्न जो आहे तो स्टेजवर झाला. ह्यांचा जो आहे तो 36चा आकडा आपल्याला बघायला मिळू शकतो बिग बॉसच्या घरामध्ये. त्यानंतर सगळ्यात खतरनाक जे आहे ते एंट्री होते ती म्हणजे राकेश बापट. राकेश बापट जे आहे ते हिंदी मूव्हीजमध्ये बिग बॉसमध्ये जे आहे ते आपल्याला बघायला मिळालेले होते आणि त्यांची देखील पर्सनॅलिटी एकदम सॉफ्ट, एकदम जे काय आहे ते मुद्द्याचं बोलणारे जे आहेत ते मला पर्सनली पहिल्यांदा वाटत आहे. फर्स्ट इम्प्रेशन आहे सगळ्यांवरचं. त्यामुळे तुमचं मत काय आहे ना या संपूर्ण लोकांवर नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर एंट्री होते रोशन भजनकर जे आहेत त्यांची. आता हे देखील अनएक्सपेक्टेड नाव जे आहे ते बघायला मिळालेलं आहे. हे की ॲक्च्युली यांचं बॅकग्राऊंड जर बघितलं तर हे एक बॉडी बिल्डर आहे तेव्हा, आणि त्यांचं जर प्रोफेशन जर बघितलं म्हणजे प्रोफेशन म्हणजे जे काय काम करायचं अगोदर तर ते जे काय सामान वगैरे उचलून घेऊन जायचं असतं ते तिकडे माताडी वगैरे जे म्हणतात त्या पद्धतीचं काम ते करायचे. तिथून त्यांनी बॉडी बनवली, बॉडी बिल्डिंगचे त्यांनी कॉम्पिटिशन्स केल्या, मग ते तिकडे जिंकले, खूप साऱ्या ट्रॉफीज मिळाल्या. या संपूर्ण गोष्टी आपल्याला तिकडे बघायला मिळालेल्या आहेत. आणि त्या ज्या आहेत त्यांची जी भाषा आहे ती ॲक्च्युली त्यांनी सांगितलं ते विदर्भातून आलेले आहेत. त्यामुळे त्यांची विदर्भाची जी बोलण्याची स्टाईल असणार आहे ना ती देखील इंटरेस्टिंग असणार आहे. फर्स्ट इम्प्रेशन यांच्याबद्दल असं आहे की स्ट्रॉंग प्लेअर मला वाटत आहेत. त्यानंतर जे घरामध्ये एंट्री घेतल्यानंतर जेव्हा बेड सिलेक्ट करायची वेळ आली ना त्या टायमाला ते सोनालीच्या बेडवर तिकडे जायचा प्रयत्न केला, पण त्यांनी बघितलं की तो कोणतरी बसले, ते म्हणजे कोणतीतरी बॅग ठेवलेली आहे. त्यांनी विचारलं कोण येते, ते सोनाली. नाही मी माझा दुसऱ्या बेडवर जाऊन शिफ्ट होतो.
माझी घरी बायको आहे, बायको माझा कार्यक्रम करेल, अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे बोलायचा प्रयत्न केला. तो एक फनी मोमेंट तिकडे पहिल्या दिवशी घरामध्ये झाला. त्यानंतर एंट्री होते दिव्या शिंदे. हे देखील अनएक्सपेक्टेड जे आहे ते नाव आहे. ही एक बघितलं तर यंग लीडर आहे आणि खूप जे आहे ती प्रॉपरली स्पष्ट एकदम बोलते. मी तुम्हाला सांगतो ही एक खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे बिग बॉस मराठी सीझन 6 मधली. माझं मत आहे हे, कारण की ज्या पद्धतीने ती रितेश भाऊ सोबत बोलत होती, ज्या पद्धतीने तिची एव्ही होती, ज्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करते, एकदम खतरनाक आहे. ही जे कोणा ना कोणासोबत जरी जे आहे ते लवकरच खटके उडणार आहेत आणि ही जी व्यक्ती आहे ही खूप पुढेपर्यंत जाणार आहे असं माझे इंटेन्शन्स जे आहेत ते मला सांगतायत. माझा सिक्स सेन्स म्हणतोय की दिव्या शिंदे जी आहेत ती खूप लांबपर्यंत आपल्याला जाताना दिसणार आहे. त्यानंतर एंट्री होते राधा मुंबईकर म्हणजे राधा पाटीलची. सगळ्यांनी अशी हाईप बनवली होती ना, म्हणजे काल त्याला एकदम असं डोकं फिरवणारं तिकडे प्रोमो बनवले होते. सगळ्यांना वाटलं गौतमी पाटील आली, गौतमी पाटील आली, पण नाही. तिथं आली राधा पाटील. काय दिलो की धडकन, काय सबसे कातील राधा पाटील, अशा प्रकारचं ते जे काय ते जॉईन करायचा प्रयत्न केला आणि राधानी जे आहे ते तिकडे गौतमी सोबत जे आहे ते पंगा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. कलर्सच्या चॅनलवरून, बिग बॉसच्या सेटवरून, बिग बॉसच्या प्रीमियरमधून. ती बोलली गौतमी असल्या कोणाला मी घाबरत नाही, तुम्हाला काय नडायचे ते नडा, आपल्याला माझ्या मेहनतीवर भरोसा आहे, तो मी जो काय आहे तो करेल आणि मी पुढे जाईल, मला काय देणं घेणं नाही आहे. त्यानंतर ही जी आहे, आता हिचं इंटरव्ह्यूज बघितले मी, पॉडकास्ट बघितले राधा मुंबईकरचे पाटीलचे, तर एवढी ती खूप अशी ऍक्टिव्ह असेल, खूप काही करू शकते असं पर्सनली मला असं वाटत नाही. सुरुवातीला बघतोय बरं का, कारण की तिचे इंटरव्ह्यू जर तुम्ही बघितले ना तिकडे आपल्याला समजेल की ती खूप सॉफ्ट आहे, तिला असे एकदम साधं सिंपल अशा प्रकारची ती बोलते. आता ते ऍक्च्युली गेम कसा खेळते हे बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे. त्यानंतर एंट्री होते विशाल कोटियनची. विशाल कोटियन जो आहे तो स्टेजवर तो आहे तो खतरनाक हिंदी इंग्लिश 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 बोलत होता, पण तिकडे मराठी पण त्याची ठीकठाक आहे, चांगला बोलतोय मराठी, तो काही टेन्शन नाहीये. पण त्याची बॉडी जी आहे, पुन्हा बोलायची स्टाईल जी आहे, ते पुन्हा बाथरूममध्ये जाऊन बसायचं जे काय आहे ते अशा प्रकारच्या ज्या गोष्टी तो बोलायचा प्रयत्न करत होता ना, त्याच्यावरनं तो मला असं वाटतं तो फनी तर असणारच आहे. त्यामुळे त्याला देखील बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे आणि एक कॉमन मॅनलाच बिग बॉसच्या घरामध्ये घेतलंय असं मला वाटतंय. त्याचं नाव आहे ओमकार राऊत. आता ओमकार राऊत बद्दल मी खरंच सांगतो तुम्हाला, काहीही बॅक स्टोरी मी त्याची जाणून घेतलेली नाहीये, त्याच्या अगोदरच व्हिडिओ बनवतोय. पर्सनली मला असं वाटतंय की तो एक कॉमनर आहे, त्यांनी काही जास्त मेजर त्याच्या अचिव्हमेंट्स नाहीयेत. हेअर स्टायलिश होता, प्लस तो फिटनेसचे जे काय आहे त्या गोष्टी करायचा प्रयत्न तिकडे करत होता. आता मित्रांनो, हेच यामुळे ऑलमोस्ट 17 कंटेस्टंट जे आहेत ते यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये गेलेले आहेत, पण एकही कंटेस्टंट जो आहे तो सिनियर सिटीजन किंवा एकदम सिनियर ऍक्टर बघायला मिळालेला नाहीये. ह्याचा अर्थ असा आहे की संपूर्ण फोकस युथला केलेला आहे. संपूर्ण जे लोक आहेत त्यांना फक्त आता बिग बॉसकडे आणायचं काम जे आहे ते मेकर्सनी केलेलं आहे. मी मेकर्सला जे आहे ते 10/10 देऊ शकतो, जी कास्टिंग केलेली आहे यावर्षी बिग बॉस मराठी सीझन 6ला 10/10, 10/10, कारण की अतिशय खतरनाक सगळे 101 वेगवेगळे त्यांच्या कॅटेगरीमधले नंबर 1 कार्यकर्ते जे आहेत ते आणायचा प्रयत्न तिकडे केलेला आहे. तुमचं मत काय? तुम्हाला या संपूर्ण 17 पैकी कुठले कंटेस्टंट आवडले ना, नक्की कमेंट करून सांगा. आणि लवकरच ते जे काही राईट डोअर, लेफ्ट डोअर, अजून मेहनतीचं दार, हे दार ते दार जे आहे ना, त्याच्यावर आपण पुढची व्हिडिओ बनवणार आहोत, ती पण तुम्ही नक्की बघा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा होता आपला ग्रँड प्रीमियरचा एक शॉर्ट अँड सिंपल रिव्ह्यू. तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भन्नाट आणि खतरनाक असे रिव्ह्यूज आपण घेऊन येणार आहोत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.